नमस्कार सर्वांना, संतोषीज किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मी आज तुम्हाला एक पौष्टिक चटणी करून दाखवत आहे कारळाची। त्यासाठी मी 1 वाटी कारळे आणि 1 छोटा खोबऱ्याचा तुकडा, लाल मिरची आणि लसूण घेतलेला आहे। खोबरं किसून घेतलंय मी, लसूण पण सोलून घेतला, कढीपत्ता धुवून घेतला आहे। चला तर आपण आता कारळ भाजून घेऊ। कारळ छान भाजून घ्यायचे तडतडेपर्यंत। हे कारळ आपण काळ्या मसाल्याच्या भाजीत पण वापरू शकतो। मी खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय थोडा। खोबऱ्याचा किस टाकल्याच्या नंतर छान भाजून घ्यायचं याला परत। आणि त्याच्यात मी परत कढीपत्त्याचे 4-5 पाने टाकलेले आहेत। याने छान चवदार होते अजून चटणी। हे सर्व भाजून मी काढून घेतलेलं आहे। आता त्यात मिरच्या टाकल्या आहेत 4-5। या मिरच्या बिलकुल तिखट नसतात, फक्त कलर येतो याच्याने चटणीला छान। या व्यवस्थित भाजून घ्यायच्या थोड्या। मिरच्या भाजल्याच्या नंतर मी काढून घेतले आहे। आता सर्व थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सरमध्ये मिरच्या आणि कारळे भाजलेले मिक्सरमध्ये थोडं जाडसर काढून घेऊ। हे बघा मी काढून घेतले आहे थोडं जाडसर। नंतर त्यात जाड मीठ, लसूण आणि थोडं तिखट तुम्हाला लागत नसल्यास कमी करू शकता तुम्ही। बघा छान परत फिरवून घेतलंय मी। तयार आहे आपली कारळाची चटणी। खूपच टेस्टी लागते आणि पौष्टिक पण आहे। तुम्ही या पद्धतीने करून बघा नक्की। छान होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।